नमस्कार ताई, आज अजितदादा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. कसं आहे वातावरण? खूप आनंद आहे, मनामध्ये खूप उत्साह आहे. आपलं नेतृत्व ज्या वेळेला या पदावर विराजमान होत असतं त्यावेळेला एक कार्यकर्ते म्हणून ते बघायला एक एक वेगळा आनंद आणि समाधान असतं. तर दादांचं नेतृत्व स्वीकारून आम्ही सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी म्हणून किंवा जी ज्या ज्या वेळेला जबाबदारी येत असते ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना त्यांचा कामाचा असणारा आवाका, राज्यासाठी असणारं त्यांचं स्वप्न, त्यांचं उद्दिष्ट, ह्या सगळ्या गोष्टी जवळून एक कार्यकर्ता म्हणून अनुभवायला मिळतात. आज पुन्हा एकदा ते एक उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना मनस्वी आनंद आहे. आणि मला खात्री आहे दादांच्या जी काही दादांची दूरदृष्टी आहे आणि त्यांचं काम करण्याची जी काही पद्धत आहे किंवा एक विकासाचं धोरण घेऊन खऱ्या अर्थानं सर्वांना, सर्व धर्म समभाव आणि सर्वांना एकत्रितपणाने घेऊन, पण त्याचबरोबर एक प्रशासकीय वेगळा जो दबदबा दादांचा नेहमी पाहायला मिळालेला आहे, त्यातून आणखीन प्रगतिशील महाराष्ट्र हे महायुतीच्या या सरकारमध्ये पुन्हा एकदा घडवत असताना दादा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील याचा एक वेगळा आनंद आणि समाधान आहे.